नमस्कार, मी संकेत नरेंद्र पाटील. मी महाराष्ट्रातून भिवंडीचा आहे. मी आता सध्या ग्रिगोल रोबा युनिव्हर्सिटीमध्ये सेकंड इयरला आहे. तरी माझी 11वी-12वी झाली. त्यानंतर मी नीटची एक्झाम दिली. नीटची एक्झाम दिल्यानंतर आमचं विचार चालला होता अब्रॉडला ॲडमिशन घ्यायचं, कारण की इंडियामध्ये भेटत नव्हतं आणि इंडियामध्ये भेटत होतं पण ते प्रायव्हेट कॉलेजला भेटत होतं. तर तिथे तेवढा आमचा बजेट नव्हता. तिथं बजेट खूप जास्त 1 CR पर्यंत चालला होता. तर त्यामुळे आम्ही ॲब्रॉडला घेण्याचा विचार केला. पण त्या टायमाला वॉरची सिच्युएशन होती. तर वॉरच्या सिच्युएशनमध्ये कसं झालं, विचार केला की जॉर्जियाला घेऊया, कारण की कंट्री पण सेफ आहे आणि क्लायमेट पण चांगलं आहे आणि तिथे ऑलरेडी माझे 3 ते 4 मित्र शिकत होते. तर त्यांनी मला ग्रुनी ही युनिव्हर्सिटी सजेस्ट केली, म्हणजेच ग्रिगोल रोबा युनिव्हर्सिटी, कारण की इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं आहे. तर स्वतःचं हॉस्पिटल सुद्धा आहे. जस्ट 2-3 दिवसापूर्वी मी सुद्धा तिथे जाऊन आलो. खूप चांगला क्राऊड आहे, चांगलं व्यवस्थित हॉस्पिटल आहे, परत सिम्युलेशन सेंटर आहे. ते आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या अॅनाटॉमीसाठी एक डिजिटल बोर्ड प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याच्यावरती आम्ही बॉडीवरती डायग्नोज करू शकतो. चांगल्या प्रकारे सगळं वेन्स वगैरे कुठून जाते काय जाते सगळं व्यवस्थितपणे बघू शकतो. तर मला ते चांगलं वाटलं. परत आम्हाला एका सब्जेक्टला 2 टीचर्स आहेत. एक टीचर आहे ती लेक्चरर आहे, दुसरी टीचर आहे ती सेमिनारर आहे. तर सेमिनारर पण कधी कधी एक्सप्लेन करते आम्हाला काय असेल काय नाही, आणि ती सेमिनार्स घेत असते, वायवा वगैरे घेत असते. खूप जास्त प्रमाणात वायवा होतात. ते खूप आमच्यासाठी चांगलं आहे, कारण की वायवाजमुळे कसं आहे आम्ही डीपली स्टडी करतो आणि जेव्हा आम्ही ते एक्सप्लेन करतो त्यामुळे आमचे रिवाईज पण होऊन जाते. तर त्यामुळे मला ग्रुनीचं एज्युकेशन सिस्टम खूप चांगली आवडली. थँक्यू ग्रुनी.